नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर आणि फॅन्सी डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी काळे मणी घेतलेले आहे ते आणि मंगळसूत्र घेतलेले आहे, म्हणजे असं डिझाईनमध्ये घेतलेलं आहे मी. इथे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार वेगळं टाकू शकता. आणि त्यानंतर मीडियम मणी घेतलेले आहेत, गोल्डन, मोठे गोल्डन स्क्रू, छोट्या साईजचे गोल्डन आणि सोनेरी कलरचे मणी. आता हे बघा, इथे धाग्याचे मी चार म्हणजे 2 पदर घेतलेले आहे ते डबल करून, आणि इथे चिकटपट्टी लावून घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. तर दोन्ही पदर पकडून आपल्याला स्क्रू वावायचा आहे. आता हे बघा, हे डबल पदर होता ना, त्या दोन्ही पदरांना एकच सुई मी इथे बांधून घेतलेली आहे. आणि मागच्या साईडला आपल्याला थोडेसे काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता ह्या काळ्या मण्यानंतर आपल्याला इथे सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत. तर हे मी 7 टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मीडियम गोल्ड, मोठा गोल्डन मणी टाकायचा आहे आणि मीडियम साईडनी परत 7 सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत. बघा, आता आपल्याला परत दोन्ही पदर अलग करायचे आहे ते, आणि दोन्ही पदरांना सुया बांधायच्या आहेत. तर इथे अलग करून एक काळा मणी, छोटा गोल्डन टाकायचा आहे, परत काळा मणी, छोटा गोल्डन, असे 7 काळे मणी टाकायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक एक गोल्डन टाकायचं आहे. ह्या साईडला पण आपल्याला सेम तसंच व्हायचं आहे. 7 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक गोल्डन मणी टाकायचा आहे. आता हे बघा, इथे मी दोन्ही पदरांमध्ये वळवलं होतं. तर आता परत आपल्याला हे चारही जे पदर आहेत ते एका सुईमध्ये वळवायचे आहे. ती म्हणजे त्या दोन्ही डबल पदरांमध्ये एक सुई बांधायची आहे, एक काढून ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे 7 गोल्डन मणी टाकायचे आहेत. 7 गोल्डन मण्यानंतर हे बघा, इथे मी गोल्डन मणी छोटा घेतलेला आहे. त्याच्यानंतर काळा मणी आणि गोल्डन मणी साईडने टाकलेला आहे. परत 7 सोनेरी कलरचे मणी, गोल्डन आणि काळा. परत आपल्याला 7 ओवायचे आहेत, सोनेरी कलरचे मणी, गोल्डन आणि काळा मणी. 7 सोनेरी, गोल्डन आणि काळा. तर असे ते काळे मणी जे आहेत ना, ते मी 5 टाकलेले आहेत. ते 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर आपल्याला इथे मोठा गोल्डन टाकायचा आहे. तर जे मंगळसूत्र घेतलं होतं मी डिझाईनमध्ये, तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता. त्यानंतर साईडनी परत एक गोल्डन मणी टाकायचा आहे. परत एक गोल्डन आणि काळा, छोटा गोल्डन आणि काळा साईडनी. 7 सोनेरी, गोल्डन, काळा, 7 सोनेरी, गोल्डन आणि काळा. आता इथे एक एक टाकलेला आहे मी. बघा किती सुंदर दिसतंय. थोडं अंतर ठेवून. तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 5 काळे मणी टाकून घ्यायचे आहेत. एक 2 3 4 5. आणि आता परत दोन्ही पदर अलग करायचे आहेत आपल्याला. आता इथे मी पदर अलग केलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे 7 काळे मणी, त्यांच्यामध्ये एक गोल्डन टाकलेला आहे छोटा. ह्या साईडला पण सेम मणी टाकून घ्यायचे आहेत. आता आपल्याला टाकायचे आहेत इथे 7 सोनेरी कलरचे मणी. त्यानंतर छोटा गोल्डन, मोठा, छोटा असे टाकून घ्यायचे आहेत. परत 7 सोनेरी मणी आणि मागच्या साईडला जे आपण काळे मणी टाकले होते ना ते. तर आता मी हे बरोबर ते जेवढे टाकले होते ना तेवढेच ह्या साईडला टाकून घेतलेले आहेत. आणि यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे.
आता इथे आपण जी टेप पट्टी लावली होती ना ती काढून घ्यायची आहे, हे बघा, आणि धागा खेचून घ्यायचा आहे आणि जी सुई बांधली होती ना ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित इथे आपल्याला 3 ते 4 गाठी मारून घ्यायच्या आहेत. गाठ मागे नखाने ढकलायची आहे बघा अशी. मी इथे नख बरोबर लावून ठेवते आणि अशी आतमध्ये ढकलते. आता इथे हा जो स्क्रू आहे ना त्याचं तो हे जे होल आहे ना मागचं जरा मोठं आहे बघा, असं तर मला जास्त गाठी माराव्या लागतात. तर इथे 2 झाल्या, 3. आता हे 4 पदर असल्यामुळे गाठण पण मोठी येते, तर आपण असं खेचून बघायचं. तर परत एक मारते मी, हे बघा थोडीशी अशी खेचल्यानंतर बाहेर येते, त्याच्यामुळे परत एक मारते. आता इथे मी 4 मारलेले आहेत, हे बघा असं बघायचं चेक करून आणि मगच धागा कापायचा आहे आपल्याला. आता उरलेला जो धागा आहे ना तो थोडासा लांबूनच कापून घ्यायचा आणि मग तो चिपकवून द्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपलं जे शॉर्ट मंगळसूत्र आहे एकदम नवीन डिझाईन आहे, खूप सुंदर आहे. डेली यूजसाठी असं आपण छोटं छोटं नवीन वेगवेगळं करून आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर ही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.